2013 या परीक्षेमधील हे गणित आहे. क्रिकेटच्या एका फलंदाजाने त्याच्या 91व्या सामन्यात काढलेल्या धावांमुळे त्याची धावांची सरासरी 59.6 हून वाढून 60 झाली. तर त्याची 51व्या सामन्यातील धावसंख्या किती होती? आधी प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न काय तो? त्याने 51 सामने खेळलेला आहे. तर त्यांचं काय म्हणणं की 51व्या सामन्यामध्ये काय घडलंय? त्याची सरासरी 59.6 वरून 60 झाली. म्हणजे त्याने 51 सामन्याच्या वेळेस त्याची सरासरी 60 झाली. 51 सामन्यामध्ये. पण त्याच्या आधी म्हणजे त्याच्या आधी तो 50 सामने खेळला. त्यावेळेस त्याची सरासरी होती 59.6. म्हणजे पहा, सामने 50, त्यावेळेस सरासरी 59.6, सामने 51, तेव्हा सरासरी झाली 60. पहा, हे नीट समजून घ्या. 50 सामने होते तेव्हा त्याची सरासरी होती 59.6. म्हणजे सामने 50 सरासरी, सामने 51 सरासरी हे आली. मग हे सामने आहेत. हे काय आहेत? सामने. आणि हे काय आहे? सरासरी आहे. आता पहा नीट इथं हा. सामने त्याचे एकूण 50 होते तेव्हा सरासरी होती 59.6. म्हणजे त्यावेळेस एकूण धावा किती होत्या? 50 सामन्यातील धावा बरोबर किती होणार? 50 गुणिले 59.6. पहा, त्याची 59.6 सरासरी अगोदर होती. कधी? 50 सामने झाले तेव्हा. आणि 51व्या सामना पूर्ण झाला, सरासरी त्याची 60 झाली. आता याचा आपण गुणाकार करू. 0 आहे तसं म्हणला. 5 × 30, हातच्याला 3, 5 × 9 45, 45 × 3 48, हातच्याला 4, 5 × 5 25 × 4 29. एक घर गेले. म्हणजे 2980 धावा त्याच्या पहिल्या होत्या. पहिल्या म्हणजे कधी? 50 सामने खेळा तेव्हा. आणि 51 सामन्यातील 51 सामन्यातील धावा बरोबर किती होणार? 51 ला 60 ने गुणावं लागणार. 50 सामने खेळला तेव्हा धावाची सरासरी 59.6 होती. त्यामुळे एकूण धावा आल्या 2980. आता 51 सामने तो खेळला, 51 सामना खेळला तो, त्यामुळे 51 सामन्यामध्ये सरासरी 60 आली. मग त्याचं उत्तर आलं 0, 6 1 6, 6 5 30. 3060 धावा झाल्या. मग आता त्याच्या 51व्या सामन्यातील धावा पहा किती होईल? 51व्या सामन्यातील धावा बरोबर किती होणार बघा बरे? 50 सामन्यात एवढ्या होत्या, 51 सामन्यात एवढ्या आल्या. त्यांची वजा करायची. 3060 त्यातून 2980 वजा करायचे. मग 3060 मधून 2980 वजा करायचे. 0, 16 2 8 गेले 8, 9 9 गेला 0, 80. मग त्याने एकूण 80 धावा काढल्या. 80 पर्याय का बघा बरे? आहे. त्याने एकूण 80 धावा काढल्या होत्या. पहा, गणित नीट समजून घ्या. त्याने 51 सामने जरी खेळला असला तरी अगोदर 50 सामने खेळला तेव्हा सरासरी 59.6 होती. एकूण धावा एवढ्या होत्या. नंतर 51 सामना खेळला तेव्हा त्याची सरासरी आली 60. म्हणजे एकूण धावा झाल्या 3060. 3060 मधून 2980 वजा केले, उत्तर 80 आलं. त्याने शेवटच्या सामन्यामध्ये 51व्या सामन्यामध्ये 80 धावा काढलेल्या आहेत.